Dr. Johnson and Mr. Singh for giving me an opportunity to be here and interact with you all. So whether if you are comfortable in Marathi, shall we start? Okay. So सर्वप्रथम सगळ्यांना हाय हॅलो. सगळ्यांचे चेहरे जरा मला बघू द्यायचा. समाज कार्याची प्राध्यापिका आहे, त्याच्यामुळे एका जागी उभा राहून बोलता येत नाही. आणि जोपर्यंत आपण समाजामध्ये जात नाही, कानेकोपरे बघत नाही, तोपर्यंत समाज म्हणजे काय आहे हे आपल्याला समजत नाही. आणि म्हणून मलाही तुम्हाला जाणून घ्यायचंय, तुमच्याकडनं शिकून घ्यायचंय, आणि म्हणून मी इथे आलेली आहे. तर मला वाटतं काही स्टुडंट्सही आहेत का? सोशल वर्कचे स्टुडंट्स आहेत. मी जरी समाजकार्य या विषयाची अभ्यासक असले आणि मानवलोक समाजकार्य महाविद्यालयामध्ये प्राध्यापक जरी असले, तरी मी स्वतःला कार्यकर्ती समजते. कारण अकॅडमिकली जरी मी सेटपास PhD फलानं काय काय असेल, तरी पण जोपर्यंत मी माणसाशी जोडली जात नाही, तोपर्यंत माझ्या प्राध्यापकी असण्याला काहीही उपयोग नाही असं मी जाणते, असं मला वाटतं. आणि म्हणून माझी हे एक कर्तव्य आहे, एक माझा आतला हा आवाज आहे. आणि म्हणून महिलांबरोबर पुरुषांबरोबर काम करण्याची संधी मी घेते आहे. हे बघत आहात तुम्ही मनस्विनी महिला प्रकल्प. आता रेखा मॅडम मानवलोकचा उल्लेख करत होत्या, पण मला तुम्हाला सांगायला हे आवडेल की मानवलोक म्हणजे स्वर्गलोक पाताळलोक असं काही नाहीये. सो इट्स अ लॉंग फॉर्म, इट्स अ शॉर्ट फॉर्म ऑफ मराठवाडा नवनिर्माण लोकायत. मानवलोकचा लॉंग फॉर्म जो आहे, विस्तारित जे नाव आहे ते आहे मराठवाडा नवनिर्माण लोकायत. आणि याच्यावर तुम्हाला कळालं असेल की फोकस आमचा कुठे आहे, तर मराठवाडा आहे. काय काम आहे, तर नवनिर्मितीचं काम आहे. आणि लोकायत म्हणजे आपण म्हणतो की लोकशाही, लोकांनी चालवलेलं राज्य, लोकांच्या निर्णय शक्तीला महत्व देणारं असा विचार पेरला जाणं, हे मानवलोकचं उद्देश आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मानवलोक 1982 पासून अंबाजोगाई इथे कार्यरत आहे. मग हे मनस्विनी काय आहे? जसं मी तुम्हाला सांगितलं की मनस्विनीचं नाव जे आहे हे का पडलं असेल. मनस्विनी हे द्रौपदीचं नाव आहे. आणि ही द्रौपदी का महत्वाची? कारण ही अशी पहिली स्त्री आहे जिनं प्रश्न विचारला. आणि म्हणून ही प्रश्न विचारणारी जी महिला आहे, ही जी द्रौपदी आहे, तिचं नाव हे आपण प्रतिकात्मक पद्धतीने घेतलेलं आहे. आणि म्हणून मनस्विनी विमेन्स प्रोजेक्ट, मनस्विनी महिला प्रकल्प हा 1984 साली हा सुरू झाला. आजचा जो FDPचा कार्यक्रम आणि त्यासाठी मला जे तुम्ही बोलवलेलं आहात, यामध्ये समाजकार्याचं इंटरव्हेन्शन काय असू शकेल या संदर्भाने मी बोलणार आहे. म्हणजे मनस्विनीचं काम मी एकीकडे सांगणार आहे, आणि इंटरव्हेन्शन, सोशल वर्कचं इंटरव्हेन्शन हे ग्रामीण भागामध्ये कसं होतं, कसं असायला पाहिजे, हेही मला तुम्हाला त्याच्यातनं सांगायचंय. काही मधून मधून मी प्रश्न विचारणार आहे, अजिबात बोर होऊ देणार नाही याची नक्कीच काळजी घेणार आहे मी. साधारणतः जर्नलिझमच्या संदर्भात अनेक पेपरमध्ये बातम्या ज्या असतात, ह्या बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूमध्ये घडणाऱ्या असतात, काही ठळक असतात, बऱ्याच वेळा हिंसा दाखवणाऱ्या असतात, आणि या हिंसेकडे आपलं जास्त लक्ष हे जात असतं. ह्या बातम्याही अशाच आहेत. गेल्या 8 दिवसांमधल्या ह्या बातम्या आहेत, ज्या की वेगवेगळ्या वर्तमानपत्रात आलेल्या आहेत.
यामध्ये आपण बघतो आहे की तुम्ही काही जण काल ग्रामीण भागामध्ये गेलेला होतात आणि ग्रामीण भागाचे काय प्रश्न आहेत हे कदाचित तुम्ही जाणू शकला असाल. मला सांगा, तुमच्यापैकी किती जण ग्रामीण भागाशी बिलॉंग करतात? एक. अच्छा सर, तुम्ही तुमचं नाव सांगा. सर, किती वर्षांपासून तुम्ही गाव सोडलेलं आहे? अच्छा, 2007. अजून इकडे ताई मॅडम तुम्ही? शहरातच राहते पण गावाशी संपर्क असतो. गावाशी संपर्क असतो. आणखीन कोणी इथे इकडे तरुण कंपनी सगळी? 2016 पासून. तर ग्रामीण भागाशी आपण जे रिलेट करतो, आपण ग्रामीण भागात राहतो, माझेही विद्यार्थी सगळे ग्रामीण भागातले आहेत. पण मी तेव्हा त्यांना विचारते की मित्रांनो, ग्रामीण भागातले प्रश्न काय आहेत, तर नाही सांगता येत. कारण आम्हाला जे चष्मा जो दिलेला आहे ना, हा चष्मा आमचा इतका असंवेदनशील आहे की जो की ग्रामीण भागातले, आमच्या गावातले प्रश्न आम्हाला उचकवून दाखवतच नाही. तो आम्हाला स्पष्टपणे आमच्या समोर तो आणूच देत नाही. आणि म्हणून ही संवेदनशीलता निर्माण होण्यासाठी सुद्धा समाजकार्याचे प्रयत्न असतात. हे मी तुम्हाला मुद्दामून दाखवलंय बघा तुम्ही की अनेक बातम्या ह्या आहेत आणि अशाच प्रकारच्या बातम्यांनी वर्तमानपत्र हे भरलेलं असतं. ह्या सगळ्या ग्रामीण भागातल्या ह्या सगळ्या बातम्या आहेत. म्हणजे आपण म्हणतो की ग्रामीण भागामध्ये काय प्रश्न आहेत? रस्त्याचे प्रश्न आहेत. ढोबळ मनाने आपल्याला कोणते प्रश्न समोर येतात दिसतात? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही किती जण काल गेला होतात रमेश सरांबरोबर? सगळे जण गेला होता. मला तुमच्यापैकी कोण सांगेल की तुम्हाला काल तुम्ही गेलेल्या गावामध्ये काय प्रश्न दिसले? कोणी सांगाल? काल तुम्ही काय काय नेमक्या प्रकारचं काम केलं? हा, येस. जसं तुम्ही म्हणालात मुख्य प्रश्न होते महिलांचे, त्याचबरोबर रस्त्याचा एक प्रश्न होता त्यांचा आणि सांडपाण्याचा एक प्रश्न, की जो आम्ही जास्त घेतो नाही. ओके. आणखीन सांगीस? पिण्याच्या पाण्याचं. विहीर आहे पण विहिरीचं पाणी दुसरं सोडून येतं. पाईपलाईन आहे पण मधलं गाव त्या ठिकाणी पाणी ओढून घेतं म्हणायला हरकत नाही. आणि स्वच्छतेचा एक प्रश्न. हा ताई. काल आम्ही जिथे गेलो होतो पडतरी गावामध्ये, तर तिथे 450 ची लोकसंख्या आहे. त्या 450 लोकसंख्येच्या ह्याच्यामध्ये असं जाणवलं की सगळ्यात जास्त जो प्रश्न आहे त्या लोकांना, तर तो आहे वैद्यकीय. त्याच्यानंतर तिथे किराणा दुकान नाहीये लोकांना साहित्य घेण्यासाठी. त्याच्यानंतर शाळा जी आहे तर ती शाळा 1ली ते 5वी अशा ह्याच्यामध्ये आहे जिल्हा परिषदची. प्रश्न असा आहे की ते 1ली ते 5वीच्या वर्गातले सगळेच मुलं त्या एकाच वर्गामध्ये बसलेले आहेत, जसं की ट्युशन चालू आहे. तर हा सुद्धा खूप गहन प्रश्न आहे की मग त्यांच्या मेंटल हेल्थचं काय, कारण की प्रत्येक एजेस हे वेगवेगळे असतात आणि त्यांच्या IQs हे वेगवेगळे असतात. हा एक मोठा प्रश्न. त्याच्यानंतर महिला ज्या आहेत गरोदर, तर वैद्यकीयमध्ये सांगता येईल की ज्या सुना आहेत तर त्या त्यांच्या माहेरी जातात डिलिव्हरीच्या वेळेस, आणि ज्या मुली आहेत तर त्या त्यांच्या सासरीच थांबतायत ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी. म्हणजे संभाजीनगरचा त्यांचा तेवढा संबंध आहे. मग आराम करण्यासाठी त्या गावी जात आहेत. म्हणजे हे खूप मोठे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी. आरोग्याचे, शिक्षणाचे आणि सांडपाण्याचे प्रश्न तर आहेत, पण दुसरीकडे हे पण बघायला मिळालं की महिला सरपंच आहेत तिथे. म्हणजे 3 पैकी 2 गावांमध्ये महिला सरपंच होत्या. त्यांची भेट काही होऊ शकली नाही. पण दुसऱ्या बाजूला आम्हाला हेही लक्षात आलं की त्या महिला सरपंच जरी असल्या तरी तो जो सगळा कारभार आहे, एक त्यांचा मुलगा पाहतो किंवा त्यांचा जो जोडीदार आहे तो कारभार करतो. हे चित्र जरा गंभीर आहे. म्हणजे बघा की तुम्ही जे कालचे जे, मी माईक घेत नाही, मला ते आवाज येतोय ना माझा? तुम्ही जे तुम्हाला जे प्रश्न जाणवले ते प्रश्न खरंच त्यांचे आहेत का? आपलं त्या प्रश्नाकडे लक्ष नाही.
तुम्हाला जाणवेल, कारण तुम्हाला वाटते की हेल्थ सर्व्हिसेस मिळायला पाहिजे, तुम्हाला वाटते रस्ते चांगले असले पाहिजे, तुम्हाला वाटते सॅनिटेशन म्हणजे तिथे संडास बाथरूम हे असलं पाहिजे, पिण्याचं पाणी असलं पाहिजे. त्यांना काय वाटतं? नाही त्यांनाही वाटते ना. तिथल्या ज्या महिला आहेत ना त्या आमच्याशी खूप आहे ना पॉझिटिव्हली बोलत होत्या. त्या म्हणत होत्या की एकतर गावात बचत गट आहे पण आम्हाला असं कोणी बाबा त्यातून एखादा उद्योग सुरू करावा आणि त्याचं मग काय करावं असं अजून आमच्यापर्यंत म्हणजे आम्हाला थोडं एक मोटिवेशनची गरज आहे. एक दोन म्हाताऱ्या बाया भेटल्या त्या अशा म्हणल्या की आम्ही म्हणलं एवढे बचत गट आहे तुम्ही काही उद्योग धंदे का नाही करत. तर त्या म्हणल्या काही शेण काढण्यातच जन्म चाललाय ह्या बायांचा. कारण उठलं की ते दुग्ध व्यवसाय आहे गावात प्रत्येकाच्या घरी 4-5 म्हशी आहेत. तर म्हणल्या महिला तेच काम करताय उठलं की शेण काढणे म्हशी धुणे त्यांचे धारा काढणे दूध पाठवणे शहराला म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा खूप वेळ चाललाय. पण आम्हाला जे घरी बसणारे ज्या म्हणजे एवढंच काम करणाऱ्या महिला त्या दुपारच्या वेळामध्ये रात्रीच्या वेळामध्ये काही बैठे व्यवसाय सुरू झाला तरी आम्ही करायला तयार आहोत असं त्यांचं हे होतं. आणि गावची सरपंच जी आहे ती शहरात राहते ती गावात नाही राहते. तर ओबीसी मधून आरक्षणामधून तिला सरपंच केलं गेलं तर ती शहरात येऊन राहिली. आता 2 वर्ष झाली ती शहरात येऊन राहिली. त्यामुळं जे काही म्हणजे बाई जरी सरपंच झाली तरी तिला काय पडलेलं नाहीये गावाशी. त्यामुळे उपसरपंच जो आहे शिंदे नावाचा तर तेच सगळं कारभार हाकता येते. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. मध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी मागच्या समर व्हॅकेशन मध्ये आम्ही 285 महिलांचा असा अभ्यास केला. मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही जा गावामध्ये ज्या कोणी निवडून आलेल्या आहेत त्यांना जाऊनच भेटा तुम्ही. त्या कुठे आहेत, काय करताय, त्यांना काही माहिती आहे का याच्या संदर्भामध्ये. 50% महिला गावात राहत नाहीत. त्यामुळे गाव कारभाराशी त्यांचा काहीही संबंध नाही. आणि जसं काही तुम्ही म्हणालात की त्यांचा जोडीदार म्हणजे एक तर त्यांचा मुलगा, त्यांचा भाऊ, त्यांचा नवरा, त्यांचा दीर किंवा सासरा म्हणजे पुरुष जे आहेत हे सगळं त्यांचं कारभार. मला तुम्हाला हेच सांगायचं आपण खेड्याकडे किंवा ग्रामीण भागातले जेव्हा आपण प्रश्न जाणून घेतो ना आपण काय काय सर्व्हिसेस त्यांना मिळतात या अँगलनीच आपण पाहतो. पण आपण त्यांच्या माइंडसेटचा त्यांच्या विचारांचा आपण कधीच तिथे आपण धोका आहोत. आणि म्हणून मनस्विनीचं जे काम आहे हे म्हणून वेगळ्या पद्धतीचं आहे. हे फक्त महिलांबरोबर आम्ही काम करत नाहीये तर आम्ही पुरुषांबरोबर सुद्धा काम करतो. आणि म्हणून बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला आमचं बीडचं नाव फार अगदी अटकेपार गेलेलं आहे. तर अशा या बीड जिल्ह्यातलं मी आहे आणि त्यामुळे आमच्या बीड जिल्ह्यातले खूप प्रश्न आहेत वेगवेगळे. तुम्ही म्हणाल तर अधोगतीमध्ये आम्ही सतत टॉपमोस्ट राहिलेलो. म्हणजे 2011ची जर आकडेवारी जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये गर्भातल्या मुलींना मारण्याचं सर्वात जास्त प्रमाण हे बीडचं आहे. त्यावेळी 801 होतं हजाराला असं प्रमाण होतं 0 ते 6 वयोगट. आताही फारसं काही वाढलंय अशातला भाग नाही. दुसरं डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक हिंसा महिलांवर होणारी कौटुंबिक हिंसा याच्यामध्ये सुद्धा आम्ही अग्रेसर आहे. एवढेच नाही तर चाइल्ड मॅरेजेस परभणी नंतर आम्हीच आहोत. महाराष्ट्रात सर्वात जास्त चाइल्ड मॅरेजेस प्रिव्हेलन्स ऑफ चाइल्ड मॅरेज अँड डोमेस्टिक व्हायलन्स हे आमच्याकडे सर्वात जास्त. मग हा विचार मनामध्ये आला की हे काय म्हणजे बदलायचं कसं. बाईलाच थोपटून बदलायचं का. बाई ग तू आर्थिक दृष्ट्या सबळ हो, बाई ग तू शिक्षण घे, बाई ग तू राजकारणात ये. काय दिसतंय आल्यावर आम्हाला बायका आहेत ना 50% बायका राजकारणात आहेत ना.
दिली आहे ना संधी. काय दिसतंय मामाला? आहेत त्या कारभारात? नाहीयेत. रबरी स्टॅम्प आहेत त्या. या पलीकडे त्यांचं काही अस्तित्व नाहीये. शिक्षणामध्ये आहे. माझ्यासारख्या प्राध्यापिका अजूनही नवरा आमचा मोबाईल आल्यानंतर नवरा चेक करतो मोबाईल. त्याच्या मोबाईलवर आम्हाला ऍक्सेस नाही आहे, पण आमच्या मोबाईलवर त्याला ऍक्सेस आहे. हे दिसतंय आम्हाला? नाही दिसत. त्यामुळे हे जे सगळे प्रश्न आहेत, या प्रश्नांच्या मुळाशी जाणं हे इंटरव्हेन्शन, अशा पद्धतीचं इंटरव्हेन्शन हे समाजकार्याचं असलं पाहिजे. हे दिखाऊ म्हणते मी. हे सगळे एज्युकेशन, मुली खूप शिकतायत आहे, मुलींना निर्णयामध्ये त्या सामील आहेत. बघूया आपण. इंटरव्हेन्शन स्ट्रॅटेजी आहे, तिच्या पुढे मला थोडंसं आधी जायचं आहे. ही मनस्विनी महिला प्रकल्प हे 1984 साली सुरू झालं. मानवलोकचाच एक भाग, महिलांची विंग म्हणून. 1982 ला मानवलोकची स्थापना झाली. डॉक्टर द्वारकादास लोहिया आणि त्यांची जी मित्र मंडळी होती त्यांनी मानवलोकची स्थापना केली. आणि आमचा जो भाग आहे हा सगळा डोंगर भाग, म्हणजे बालाघाटचा सगळा भाग आहे. आणि आमच्या या भागाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आहे ऊसतोड कामगार. हे एक वैशिष्ट्य. आणि हा सगळा डोंगर होता, म्हणजे काही ठिकाणी 50-50 एकर जमीन आहे, म्हणजे उभा डोंगर आहे, पण पिकत काही नाही त्याच्यात. सातबाऱ्यावर 50 एकर जमीन आहे, पण पिकत काही नाही. अशाही लोकांना ऊसतोडीसाठी जाते. आणि म्हणून डॉक्टर शैला लोहिया यांची ही एक कविता इथे मी दाखवते आहे. तर मी एक बाई या नावाची, की त्यावेळी जेव्हा की मनस्विनीची स्थापना झाली, मनस्विनी सुरू झाली, मी बालविवाह हा इश्यू का घेतला हे सांगते. गेल्या 40-42 वर्षांपासून सुद्धा बालविवाह ही समस्या जी आहे, ऍक्च्युली परिणाम आहे खरं तर, हा संपलेला नाही. म्हणजे ज्यावेळी ही संस्था सुरू झाली त्यावेळी अशी पद्धत होती की जसं आपल्याकडे नात्यांमध्ये लग्न आधीच ठरलं जातं, तसं त्याही वेळी व्हायचं. म्हणजे जी गरोदर बाई आहे त्या गरोदर बाईच्या पोटाला कुंकू लावून, की तुला जर मुलगा झाला किंवा जर मला मुलगी झाली तर मग दोघांचं लग्न. आणि जेव्हा काम सुरू केलं मानवलोकनी येल्डा भागामध्ये, कुरणवाडीमध्ये, त्या भागामध्ये जेव्हा काम सुरू केलं आणि लक्षात आलं की 3-3, 4-4 वर्षाच्या मुली गळ्यामध्ये काळं धागा घालून तिथे परिसरामध्ये असायच्या. आणि मग तिथून खऱ्या अर्थाने जाणीव झाली. असं म्हणलं जायचं, म्हणजे जी तुम्हाला सगळ्यांनाच म्हण माहितीये, महिलांच्या बाबतीमध्ये असं म्हणलं जायचं लग्न झाल्यानंतर की तू उभी गेलीयस तर तू येताना आडवी ये. तुझं काय जे झालं, तुला नवऱ्याने नांदवलं नाही किंवा काय, तू तिथेच मर, पण तुला माहेरचे दरवाजे हे बंद आहे. तू परत, तुला यायचं असेल, तुला सन्मानाने येण्याची, नवरा सोबत असेल तरच तुला सन्मान आहे या घरामध्ये. जर नवरा नसेल तर तुला या घरचे दारं सगळी बंद आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये मनस्विनीने काम करायचं ठरवलं. मग काम कसं करायचं? MSW झालेलं नाहीये काय डॉक्टर लोहिया आणि शैला लोहियांचं, पण जोपर्यंत आपण गावात जात नाही, गावातल्या लोकांचे प्रश्न आपल्याला समजत नाही, त्यांना नेमकं कशाला महत्व पाहिजे आहे, त्यांना त्यांच्या दृष्टीने कोणता महत्वाचा विषय आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्याला सुद्धा काम करायला दिशाही सापडत नसते. आणि म्हणून तेव्हा असं लक्षात आलं
त्या काळामध्ये जेव्हा एक टीसनीच एक सर्व्हे केलेला होता, दर 4 फॅमिलीज मध्ये एक महिला ही सोडून गेलेली. एवढं प्रचंड प्रमाण नवऱ्याने टाकून दिलेली बाई. मग तिनं कुठं जायचं? एक तर विहीर बघायची, नाहीतर मुंबईला जायचं, रेड लाईट एरिया, प्रॉस्टिट्यूशन. हे दोनच मार्ग. घरी तिला ठारावलं आणि म्हणून मग मनस्विनीने शॉर्ट स्टे होम सुरू केलं. त्याला दिलासागृह असं म्हणतात. की जर एखादी बाई जर आली मदत मागायला, तर तिला कायद्याचीही मदत पुरवायची, तिचं काउन्सिलिंगही करायचं. म्हणजे मला या गोष्टीचा अभिमान आहे की मराठवाड्यातलं पहिलं काउन्सिलिंग सेंटर हे मनस्विनी महिला. काउन्सिलर्स या आमच्याकडे त्यावेळी मुंबईहून यायच्या आणि वर्ष त्या MSW झालेल्या मुली या अंबेजोगाईमध्ये राहायच्या. काउन्सिलिंग सेंटर हे सुरू झालं. पण त्या काळामध्ये फारशी बाई शिकलेली नसायची येणारी. येताना सुद्धा चिल्ले पिल्ले सोबत असायचे, एखादं लेकरू असायचं, 2 लेकरं असायची आणि मग त्यांच्या सोबत ती तिथे राहायची. पण मला सांगा, आपलं घर सोडून दुसरीकडे राहणं हे परकेपणाचंच वाटत प्रत्येकाला. आणि म्हणून मग आम्ही असा प्रयत्न केला की जर तिला कायद्याची मदत मिळाली, मेडिएशन केलं, तिच्या नवऱ्याला बोलवून घेतलं, समोपचाराने काही गोष्टी जर आपल्या झाल्या, तर कदाचित ती सन्मानाने परत तिच्या घरी जाऊ शकेल. आणि म्हणून आपण फ्री लीगल एड सेंटर हे सुरू केलं. म्हणजे बघा की काय सापडलं, प्रश्न सापडला की परित्यक्ता महिला यांचं प्रमाण दिसलं. म्हणून मग दिलासागृह शॉर्ट स्टे होम की जिथे ती 6 महिने राहील. मग या 6 महिन्यात तिने काय करायचं, म्हणून मग तिला स्किल्स ट्रेनिंग द्यायला आपण सुरुवात केलं. कारण 10वी सुद्धा झालेल्या महिला नसायच्या, कुठेतरी बऱ्याचशा तर इलिटरेट असायच्या किंवा अगदी अक्षर ओळख असायची. मग अशा महिलांना आपण वेगवेगळ्या प्रकारचं स्किल ट्रेनिंग हे द्यायला त्यावेळी तिथे सुरू केलं. शिवण अगदी जुजबी. आणि मग आज मला तुम्हाला म्हणजे ही खरं खूप वाईट गोष्ट आहे, पण तरी पण सांगायला हरकत नाही की आज 70 केसेस ह्या कोर्टामध्ये आहेत. आमच्याकडे लीगल ऍडवायझर आहे, पूर्णपणे मोफत केसेस चालवल्या जातात डोमेस्टिक व्हायलन्सच्या संदर्भामध्ये. आणि जवळजवळ 1.5 कोटीपेक्षा अधिक पोटगीच्या स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात त्यांना मदत कोर्टातनं आतापर्यंत आम्ही त्यांना मिळवली. म्हणजे सुरुवात ही इन्स्टिट्यूशनलायझेशन पासून सोशल वर्क मध्ये ज्या सर्व्हिस प्रोव्हाइडिंग म्हणजे लीगल एड अँड द शॉर्ट स्टे होम्स, सो दीज आर सर्व्हिस प्रोव्हाइडिंग एजन्सीज. आणि आज आपण बघतोय की सरकारने तेच घेतलेले सखी सेंटर जे आहे. मला माहिती सखी सेंटर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतं की अशा ज्या पीडित महिला आहेत, या पीडित महिलांना तात्पुरता निवारा देण्यासाठी म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महिला आणि बाल विकास विभागातर्फे हे शॉर्ट स्टे होम म्हणजे सखी सेंटर्स ही सुरू केली. मग ह्या ज्या आमच्याकडे पहा, हा खूप जुना फोटो तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट करतोय की आता ही सापडत नाही जीप. त्याला समोर लावलेला भोंगा आणि या बाय हा मोर्चा. आणि म्हणून मानवलोकचा उद्देशच हा होता की लोकांपर्यंत पोहोचणं आणि म्हणून इंटिग्रेटेड पद्धतीनं एकात्मिक पद्धतीने काम करायला सुरुवात केली. एक प्रश्न घेऊन म्हणजे ते झापड लावून काम नाही करायचं, एकच प्रश्न घेऊन नाही लढायचं. तर जसा व्यक्तीला अनेक गरजा, अनेक समस्या त्याला असतात, त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने आपल्याला काम करावं लागतं. आणि
आणि म्हणून शेतीशी निगडीत काम सुरू झालं, पाण्याशी निगडीत काम सुरू झालं. म्हणजे वॉटरशेड डेव्हलपमेंट हा तर विषय माहीतच नव्हता. मला आठवतं की जेव्हा वॉटरशेड डेव्हलपमेंटचं काम झालं, त्याला वॉटरशेड डेव्हलपमेंट हे माहीतच नव्हतं ह्याला असं म्हणतात म्हणून. आणि एक कोणीतरी मुंबईचे कोणीतरी आलेले होते आणि ते म्हणले, वाव व्हॉट अ ब्युटिफुल वॉटरशेड. म्हणजे त्याला वॉटरशेड म्हणतात का? वॉटरशेड डेव्हलपमेंट म्हणजे हे आहे का? हे तेव्हा. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचंय की लोकांच्या गरजांनुसार जर काम झालं तरच ते काम टिकतं, तेच ते सस्टेनेबल हे होऊ शकतं. आणि हा म्हणजे त्यावेळी तर खरं तर कम्युनिकेशनची साधनही अत्यंत अपुरी होती. एक तर ट्रान्सपोर्टेशन म्हणजे जवळजवळ नव्हतं. जसं तुम्ही आता मेधाताईंचं सांगितलं की त्यांच्या त्या सगळ्या पाड्यांमध्ये जर जायचं असेल तर चालत जाण्याशिवाय पर्याय नाही. तर त्या काळामध्येही असंच होतं. आणि म्हणून आपल्याला दिसतंय की प्रचंड जनसागर, शैला लोहिया या सगळ्यांची या सगळे जे लोक आहेत म्हणजे मार्जिनल फार्मर्स आहेत, स्मॉल फार्मर्स आहेत किंवा लँडलेस लेबरर्स आहेत, यांच्याबरोबर त्या बोलतायत. आणि हा महिलांचा हा मोर्चा आहे मोठ्या प्रमाणात. म्हणजे सोशल वर्कसाठी जी सोशल ऍक्शन जी आपण म्हणतो की ही जी मेथड जी वापरतो, ही मेथड ही या ह्याच्यामध्ये दिसते. ही पण माहितीये का? एवढ्या प्रकारचं काम, 64 प्रकारचं काम ही बाई करते, पण तिचं कामही दिसत नाही. मला तुमच्या काही जणांना याच्यात मॅरिड कोण आहेत? मॅरिड काही मुलं. ओके सर, तुम्हाला विचारते आज तुम्ही मला तुमची सकाळची दिनचर्या सांगाल इथपर्यंत येईपर्यंत. आम्ही रेकॉर्ड करून पाठवणार आहे घरी. सकाळी 6:30 उठतो. मुलीला टिफिन आणून देतो. त्यानंतर मिसेसला भाजी चिरून देतो. भाजी बनते. मी जेवतो आणि मग येतो. आणि मग घरी गेल्यानंतर परत संध्याकाळी भाजीवर नवीन असतं. हो का? म्हणजे एकाच वेळी भाजी घेऊन ठेवत नाही काय? काम, दूध घेऊन जाणं माझं काम. तीन मुलाला घेऊन जिम्नॅस्टिक करायचं. त्यानंतर मग आम्ही गेल्यानंतर भाजी करणे. म्हणून कुटुंब म्हणून एकत्र जेवणे. शहरामध्ये बराच फरक पडलेला आहे. मी सांगू तुम्हाला, मी आज घरी हे आले, मला सांगितलं मी 4:45 उठले. 4:45 उठल्यानंतर माझी जी कामं होती ती सगळी केली आणि मी आज नाहीये, झाडणं पुसणं कोण करणार आहे? गंमत म्हणून सांगते. म्हणजे बाई जेव्हा बाहेर पडते तेव्हा तिला घरातली जी कामं सगळी आहेत ती तिला करावी लागतात. सरांनी एक दिवस नाही भाजी निवडली, नाही भाजी कट केली, काही बिघडत नाही. पण तिने नाही केली तर नाही मिळायचं नाही तुम्हाला मिळणारच नाही. हे मी तुम्हाला का सांगते. आणखी आता मॅडमला विचारूया, तुम्हाला विचार. ओके जी, मैं आपको पूछती हूँ कि अगर आप अकेली रहती है घर में? जी अकेली रहती है. अच्छा, अगर आप अकेली रहती है तो खाना कौन बनाता है? क्या क्या बनाते हैं आप खाने में? सुबह जितना मील होता है मेरा अपना, हाँ, रोटी या सब्जी जो मुझे टाइप का बनाना है मैं रेडी करती और शाम को? शाम में मैं वन पॉट मिल टाइप कुछ भी करते. ओके. आणखी तुम्ही सांगा. सकाळी 6 वाजता नाही, मला फक्त सांगा की तुम्ही जेवणाला सकाळी तुम्ही बनवता जेवण तुमचं, संध्याकाळी काय करता? एकटं राहता का? नाही फॅमिली. समजा तुमच्यावर एकटं राहायची वेळ आली तर तुम्ही काय करता? सकाळचं ते राहिलेलं एकटीच राहते. हा. तर मला एकटीसाठी स्वयंपाक बनवायचा कंटाळा येतो. मग मी
मग मी माझ्याकडे जी बाई आहे तिला सांगते माझ्याकडे 2 पोळ्या बनव. आणि मी बनवणार तर मी कंटाळा करते म्हणून तिला मी काम दिलं आणि मग मी भाजी बनवते. आणि जमेल तसं जे आहे ते फ्रुट्सवर किंवा काहीतरी पोहे उपमा सुशिला असं असं काहीतरी बनवायचं अशा पद्धतीने म्हणजे असं व्यवस्थित स्वयंपाक एकटीसाठी कुणी जर असेल जेवायला माझ्यासोबत तर मग मी अतिशय उत्साहात वरण भात पोळी भाजी चटण्या कोशिंबीर सगळं करते. पण मी एकटी असेल तर मी स्वतः करते म्हणजे मला कंटाळाच येतो. हे मी तुम्हाला काय विचारतीये याला डायव्हर्ट करायचं नाही मी तुम्हाला याच्यासाठी म्हणते कारण बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही बातमी वाचली असेल फेसबुक फॉलो करत असाल की बीड जिल्ह्यामध्ये विमेन विदाउट वोम गर्भपिशवी काढलेल्या महिलांचं प्रचंड मोठं प्रमाण आहे. मी अनेक गावात फिरते. हा सगळा जो बालाघाटचा डोंगर आहे ना तुम्ही सोडवलाय. मी अनेक गावांमध्ये घेत जाते बायकांशी बोलते. दुर्दैवानं या सगळ्या गावांमध्ये प्रत्येक गावामध्ये किमान 100 महिला आहेत गर्भपिशवी काढलेल्या. आणि हे त्याच्याशी मी रिलेट करते. माझ्या हातात काहीच नाहीये ना. मला काम करणंच आहे. मला लेकरं सांभाळणंच आहे. मला ऊस तोडीला जाणंच आहे. मी नाहीच म्हणू शकत नाही. कोयता होणारच नाही ना त्याच्याशिवाय. एक कोयता होणारच नाही. मला नवऱ्याबरोबर जायचंच आहे. तिथे त्या परिस्थितीमध्ये जिथे ऊस आहे तिथे मला राहायचंय. कॉपी करून राहायचंय. तिथलं कुठेही प्रोटेक्शन नाहीये. सकाळी मला बडवायचंय जेवढे लोक आहेत तेवढ्यांचं आणि तसंच मला जायचंय. आल्यानंतर मला परत धुणं भांडी करायची. परत संध्याकाळचं बडवायचंय. रात्री माझ्या नवऱ्याची सगळी हौस भागवायची आहे. मग माझ्याकडे काय आहे? मला कशातनं रिलीफ मिळू शकेल? मी जर पाळीच्या काळामध्ये जर मी 4 दिवस गेले नाही पिरियड्स मध्ये तर 4 दिवसाचं हे माझं बुडेल. मला मिळणार नाहीत पैसे. आणि प्रचंड ओझं घेऊन तुम्ही पाहिलं असेल काही जर ग्रामीण भागातली असतील तुम्हाला माहितीये ती मोळी जी असते या बायकांचं काय काम असतं माहितीये की जेव्हा ऊस कट करतात मोळी बांधतात आणि ट्रकवर किंवा त्या ट्रॅक्टरवर चढवायची असतं. त्याची एक शिडी लावलेली असते फळी असते आणि त्याच्यावर तोल घेऊन चढायचं असतं. सगळा जो भार येतो हा ओटीपोटावर येतो गर्भपिशवी. त्याच्यामुळे ब्लिडिंग होतं. वाईट डिस्चार्ज वाढ. आणि मग अशा वेळी सरकारी दवाखान्यावर तर विश्वास नाही पण प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जेव्हा जातात खाजगी दवाखान्यांमध्ये तिथे डॉक्टर म्हणतो की तुम्हाला कॅन्सरची शक्यता आहे. तिलाही वाटतं की त्यापेक्षा हे जर गेलं तर पाळी जाईल. नाहीतरी आता काय लेकरं झालेत. ट्युबेक्टॉमी झालेली आहे. ऑपरेशन झालेलं आहे कुटुंब नियोजनाचं. आता काय त्याची काही गरज नाही. सो लेट्स गेट रीड ऑफ इट असं त्यांना वाटतं आणि मग ते गर्भपिशवी काढायला त्या तयार. म्हणजे की जिथे माझ्या हातामध्ये जे शक्य आहे ते मी करते. जसं तुम्ही म्हणाल की मला संध्याकाळी नको कंटाळा येतो करायचा मग मी माझ्यापुरता विचार करते. हा घरामध्ये जर कोणी असतील येणारे असतील पाहुणे वगैरे तर मी अगदी सगळ्यांचा चारी ठाव स्वयंपाक मी करते. पण जेव्हा माझ्यावर वेळ येते तेव्हा मला वाटतं काय मला तर पाहिजे ना एवढंच तर जेवायचंय. काहीतरी काय खाल्लं सकाळचं संध्याकाळी खाल्लं तर चालतंय. इसमें क्या है? सुबह का शाम को खाना खाए तो भी चलता है ना. पेट तो ही भरना है. आणि मग हा संदर्भ घेते. आणि म्हणून अशा महिलांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्भपिशवी ही काढली जाते. आज जेव्हा आम्ही या बायकांशी बोलतो त्यांचे अनेक प्रश्न येतात. त्यांना जननेंद्रियाशी निगडीत इन्फेक्शन्स मोठ्या प्रमाणात आहेत.
आणि गायनेकॉलॉजिस्ट असं सांगतात, त्यांच्या भाषेत सांगायचं तर म्हणजे ग्रामीण भागात सांगायचं तर, आपलं शरीर जे आहे, आपली आतली जी सगळी अवयव आहेत ही एकावर एक अवलंबून आहे. हो की नाही? मग जर गर्भपिशवीच नसेल तर ही जी पोकळी जी निर्माण होते, त्यामुळे हार्ट डिसीज, एक तर शरीराची हाडांची झीज. ती बाई मला सांगत होती की एक अल जझीरा नावाचं एक चॅनल आहे, यू कॅन वॉच इट, त्याच्यावर माझी मुलाखतही आहे त्याच्यावर अल जझीरावर. तर ती बाई सांगत होती की जेवढं मी पूर्वी चांगलं काम करत होते, आता मी नाही करू शकत. आज आम्ही चांगलं दिसण्यासाठी आम्ही काय काय वापरतो, ओके. आज 40-45 बाई सगळ्या सुरकुत्या द्यायची. असं वाट तिच्याकडे बघून वाटतं अरे हिच्यापेक्षा तर मीच तरुण दिसते, पण नशीब उलटून. पण ती बाई सातत्याने बाहेर राहून तिची ही अवस्था, ती काही करू शकत नाही. एक बाई मला भेटली, ती गाडी वाहक होती. तुम्हाला माहितीये ती बैलगाडी ते ऊस सगळे घेऊन जातात, तर ती गाडी वाहक होती बाई. तू शी वॉज टेलिंग मी हाऊ शी फेस्ड द ऍक्सिडेंट. तिचे 4 फिंगर्स आहेत ते कट झालेले. ती म्हणत होती आय हॅव टू अटेंड दिस सीझन ऑल्सो बिकॉज आय डू नॉट हॅव एनी अल्टरनेटिव्ह. हे जे सगळं आहे त्याच्या पाठीमागे काय काम आहे, काय विचार आहे? विचार आहे बायकांचं दुय्यम स्थान, सबऑर्डिनेट स्टेटस. आजही आमच्याकडे पितृसत्ता आहे. पितृसत्ता याचा अर्थ फक्त पुरुषांची सत्ता नाही म्हणते मी. जी सत्ता डोक्यात गेलेली असते, जी पुरुष केंद्रीय असते, ती पुरुष सत्ता. ती महिलांच्याही, महिला वाहक आहेत. सासू ही पुरुष सत्तेची वाहक आहे असं समजलं जातं. हे मनस्विनी पहिला प्रकल्प आम्ही काय काय काम करतो. इंटरव्हेन्शन जे तुम्हाला मी सांगितलं की सुरुवातीला लीगल एड प्रोव्हाइड करायला लागलो, काउन्सिलिंग प्रोव्हाइड करायला लागलो, शॉर्ट स्टे होम महिलांना द्यायला लागलो, स्किल्स ट्रेनिंग द्यायला लागलो. पण असं लक्षात आलं की जो व्यक्ती त्यांच्या अशा अवस्थेस कारणीभूत आहे त्याला आम्ही कधी रिंगणात घेणार आहोत, त्याला आम्ही मैदानात कधी उतरणार आहोत. आणि म्हणून मग पुरुषांसोबतचं काम, कारण जो अत्याचार करतो तो अत्याचार करणाऱ्याची जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत बायकांचे हे जे प्रश्न आहेत, महिलांचे जे प्रश्न आहेत ते कमी होणार नाही. जसं आता सरांनी सांगितलं किंवा मी भाजी चिरून देतो, खूप चांगली गोष्ट आहे. घर तुमचंही आहे, अन्न तुम्हालाही जेवायचं, मुलं तुमचीही आहे. मग तिथे कशाला भिन्नता की हे मी नवरा आहे तर माझं काम हे, तू बायको आहेस तुझं काम. म्हणजे सर्व प्रकारचं जे डिस्क्रिमिनेशन आहे, हे डिस्क्रिमिनेशन जे परंपरेतून, सोशल नॉर्म्स मधून आमच्या डोक्यामध्ये काय म्हणू आपण, तळाशी गेलेलं आहे, मुजलेलं आहे, ते काढण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि म्हणून माहेर मेळावा, तो मगाशी तुम्ही फोटो पाहिला होता, तो माहेर मेळाव्याचा होता.
की अशा ह्या ज्या सगळ्या पीडित महिला आहेत त्या पीडित महिलांना आम्ही बोलवतो दिवाळीनंतर. त्या खूप खेळतात, मेहंदी लावतात, गाणी म्हणतात, काय खो खो खेळतात, लपाछपी खेळतात आणि आनंदाने एक संचित घेऊन त्या घरी जातात. ते पुढे त्यांना जगण्यासाठी एक खूप महत्वाचं असतं. कायदेविषयक प्रशिक्षण देतो आणि म्हणून मग आता आमचं जे काम जे आहे हे आता विस्तारलंय. आम्ही आता गावात जे काम करतो, जसं मी तुम्हाला म्हणलं ना की वी आर एंगेजिंग मेन. हे कशासाठी काम आहे? म्हणून मी तरुण मुलं जी आहेत, तुम्ही जर मुलं आमच्या जर कॉलेजमध्ये आलात कधी तर तुम्हाला म्हणजे प्रवेशद्वाराच्या अगदी पुढे शिवी मुक्त परिसर असं एक मोठं बॅनर दिसतं. आज जर विचारायला गेलो तर सगळ्या मुलांच्या तोंडांमध्ये आणि कदाचित मुलींच्याही तोंडामध्ये, मी असं म्हणत नाही की मुलींच्या तोंडामध्ये शिव्या नाही, आई माईवरनं शिवाय. छोटी छोटी मुलं आईला माईला शिवाय बोलत नाही. आणि तुम्ही जसं जसं ग्रामीण भागाकडे जाल तसं अधिक आईच्या जननेंद्रियाशी निगडीत शिव्या मोठ्या प्रमाणात, आणि ते त्यांच्या गावी सहजपणे ती शिवी दिली जाते. आणि म्हणून मग आम्ही तरुण मुलांची आणि पुरुषांशी आम्ही बोलायचं ठरवलं आणि जेंडर इक्वॅलिटी हा प्रकल्प आम्ही राबवायचा ठरवला. आणि आज म्हणून आम्ही 30 गावांमध्ये बीड आणि अंबेजोगाई आणि धारूर इथे आम्ही काम करतो. तर इथे सुद्धा 30 गावांमध्ये जे आमचं काम आहे, म्हणजे गाव पातळीवरचे इंटरव्हेन्शन कसं असतं, गाव पातळीवरचे इंटरव्हेन्शन जे आहे ते आम्ही प्रत्येक गावामध्ये आम्ही टार्गेट ग्रुप ठेवलेला आहे. हे आमचं नेहमीच आमच्याकडे दिसणारं चित्र आहे. हा पाणी वाहून आणायचंय, पाणी न्यायचंय, कुणाची जबाबदारी आहे तर ती बाईचीच असते बऱ्याच वेळा. आणि पुरुषही असतो हा पाणी न्यायला, पण त्याच्याकडे वाहन असतं. हा तो मोटरसायकलला लावेल कॅन किंवा तो सायकलला लावेल. म्हणजे बघा की अजूनही भारत हा शेतीवर अवलंबून आहे, जरी शेतकऱ्याची दुरावस्था झालेली आहे. म्हणजे एक आमच्याकडे मध्ये तुम्ही ऐकलं असेल की धाराशिव मध्ये एक मोर्चा निघाला होता शेतकरी तरुणांचा. आम्हाला बायको मिळत नाही, लग्न होत नाही म्हणून मोठा मोर्चा निघालेला होता. आणि जेव्हा विचार, कारण शेतकऱ्याला कोण देणार पोरगी? म्हणजे इतकी शेतीची अवस्था ही वाईट झालेली आहे. मला तुम्हाला हे सांगायचंय की हे ग्रामीण भागामध्ये दिसणारं सहजपणे असणारं हे चित्र आहे. शेतामध्ये 80% महिला काम करतात पूर्णपणे. मी शेतकऱ्याची बायको आहे, माझ्याकडे शेती आहे, माझा नवरा शेतकरी आहे. तो नेहमी म्हणतो की जी शेती आहे ती केवळ आणि केवळ बायकांमुळे आज आहे. कारण सातत्याने काम करणं, बारीक सारीक पेशन्सनी काम करणं हे फक्त ती बाईच करू शकते. आणि मग मी बायकांना विचारलं की तुम्हाला 200 रुपये मजुरी आणि त्याला 500 रुपये मजुरी, असं कसं बरं? तुम्ही बी तेवढंच काम करता हा? तर त्या म्हणाल्या ते गडी आहेत की, आणि गड्याची बाईची बरोबरी होती का? म्हणलं का नाही बरोबरी होत? तर ते म्हणले मग मी म्हणले बा त्यांचं कसं आहे, मशीन चालवतात, त्यांच्या हातामध्ये, पुरुषांच्या हातामध्ये सगळी टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजी आहे, ते ज्ञान आहे, म्हणून त्यांची हजेरी जी आहे, मजुरी जी आहे ती जास्त. आणि बायका ज्या आहेत या अनस्किल्ड लेबर,
फोर्स, म्हणूनच त्या घडल्या. आणि यामुळे या बायकांचे जे प्रश्न आहेत ह्या प्रचंड परंपरेमध्ये गुंतलेले आहेत की सकाळी काही केलं तरी, कुठला सण असेल तरी आधी कुणाला तरी ते देणं, विहिरीमधले असतात कुठेतरी, कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये तो बसलेला असतो, त्याला काय एकदा अन्नदान दिलं की मग ह्या मोकळ्या. अशा अनेक प्रथा परंपरा आहेत आणि म्हणून याच प्रथा परंपरेमध्ये चाइल्ड मॅरेज किंवा बाल विवाह याकडे आम्ही फोकस केला. कारण आमच्या भागामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये अर्धवट शिक्षण देणाऱ्या, अर्धवट शिक्षण सोडून देणाऱ्या या अशा बऱ्याच मुली आम्हाला आढळतात. तुम्हाला एक प्रश्न विचारते बेटा, तुझं काय नाव आहे? तुझं काय? संकेत जाधव. तू कुठला आहे बेटा? तुझ्या घरामध्ये कोण कोण आहे? आई, वडील, हा. एक भाऊ आहे. बहीण आहे? बहीण आहे. बहीण आहे. एक काही कामाला नाही. हा. हा, त्याचं नाव शिल्पा गिरवाल. मी इथली अच्छा, तू इथलीच आहे. ग्रामीण भागातलं कोण आहे तुमच्या याच्यामध्ये? हा. मी विदर्भातली आहे. मी लहानजवळ गावामध्ये संगमपूर. अच्छा, तुझ्या घरामध्ये कोण कोण आहेत? सासू सासरे आहे. अच्छा, नाही घरी घरी. आई वडील, आणि बहिणी भाऊ? एक भाऊ आणि बहीण आहे. बहिणी? बहीण नाही, एक भाऊ, एक भाऊ आणि एक बहीण. बहीण आहे. गुड. मी तू लग्नानंतर शिकते आहेस. मला तुम्हाला हेच विचारायचं होतं की सर्वसाधारणपणे घरामध्ये जो पुरुष असतो की नाही, जो मुलगा असतो की नाही, त्याला शिक्षणाची संधी मिळते. जर घरामध्ये 3 बहिणी असतील, 2 बहिणी असतील, तर सगळ्यात जी मोठी बहीण असते ना तिचं लग्न लवकर होतं. पण जी नंबर 2 ची जी असते ना, कदाचित तिला शिक्षण संधी ही मिळू शकते. आणि म्हणून आम्ही असं बघितलं की आमच्या भागामध्ये मुली जोपर्यंत शाळा त्या गावामध्ये आहे किंवा पुढच्या गावामध्ये समजा 10वी पर्यंत शाळा असेल तर ते 10वी पर्यंत शिकतात. 10वी नंतर 11वी 12वीला बाहेर पाठवण्याची कोणतीही मानसिकता नाही. कारण जसं मी बीडवाले, लक्षात ठेवा, आमचा जो जिल्हा आहे मध्ये एक बातमी होती की मिसिंग गर्ल्स अँड विमेन, द नंबर इज क्वाइट हाय. घरामधून म्हणजे निघून गेलेल्या महिला आणि मुलींचं प्रमाण हे फार मोठे आहे. आणि म्हणून प्रत्येक आई बापाला असं वाटतं की माझी मुलगी जर बाहेर शिकायला ठेवली तर ती कुणाचा तरी हात धरेल आणि ती, आणि म्हणून मग तिचा विवाह. मी जे तुम्हाला आता ऊसतोडीच्या संदर्भामध्ये सांगितलं, त्या ऊसतोडीच्या ह्याच्यामध्ये तर एक कोयतं करायचं असतं, 1.5 ते 2-2.5 लाखापर्यंत उचल मिळते. आणि ही उचल ही दोघांना असते, नवरा आणि बायकोला असते. त्याच्यामुळे जो 16 वर्षाचा जरी ती असेल आणि तो जरी 21च्या आतला जरी असेल, त्यांचं लग्न झालं की त्या फॅमिलीमध्ये 1.5 लाख रुपये उचल येते. आणि म्हणून मग तो बालविवाहाचं प्रमाण हे आमच्या डोंगर पट्ट्यामध्ये जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून मग आम्ही गावात एंट्री पॉइंट काय आहे, काय केलं आम्ही, तर फॅमिलीज मध्ये हा, हे एक फार छान आहे, तुम्हाला वाचून दाखवते मी. बघा, भीम रासकरांचं नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल. त्यांची ही कविता आहे. बायकांच्या बाबतीमध्ये आणि पुरुषांच्या बाबतीमध्ये, रूढी परंपरा तुम्ही पाळा, फक्त स्वातंत्र्य आम्हाला द्या. घराची देखभाल म्हणजे बायका तुम्ही सांभाळा, मालकी फक्त आम्हाला द्या. म्हणजे मी नेहमी विचारत असते की सर तुमचं घर बांधलंय, घर आहे तुम्हाला? तर निदान शहरामध्ये तरी तुमचं तरी घर तुमच्या आणि तुमच्या बायकोच्या नावावर असेल. पण जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये गेलात, साधा पेला जरी तुम्ही घेतलात तरी पेल्यावर सुद्धा त्या पुरुषाचं नाव असतं. म्हणजे घराची देखभाल तुम्ही सांभाळायची,
मालकी मात्र पुरुषाची आहे. मेहनत मजुरी तुम्ही करा, फक्त जमीन जुमला आम्हाला द्या. लेकरा बाळांना वाढवा फुलवा, फक्त नाव आमचं द्या. म्हणजे मी तो आमचा बीडचा कार्यकर्ता, तुझं नाव पूर्ण सांग बरं का राजा मला. संकेत शंकर जाधव. हा, संकेत शंकर जाधव. बघितलं, आईचं नाव कुठे? हा, अरे तू तर सोड राजा, तुझ्यावर तर आम्ही अवलंबून आहोत की आमची लेकरं तरी जरा चांगल्या विचारांची निघतील म्हणून. आता कसं माझ्या 23 वर्षात तसंच फ्रॉम अकॅडमिक रेकॉर्ड्स टू सगळ्या अकॅडमिक रेकॉर्ड्स मध्ये तसंच आहे. त्यामुळे बाय काय म्हणतात त्याला इनहेरिटन्स तसंच झालं ते. हो, पण आपण युथला म्हणतो ना, युथ इज हू कॅन चेंज द सोसायटी. हो की नाही? हा, आम्ही जसं म्हणतो, तुम्ही जर आमच्या महाविद्यालयामध्ये आलात, इवन आमच्या विद्यार्थ्यांच्या फेसबुक अकाउंट जरी बघितलं ना, तर त्याच्यावर सुद्धा त्यांच्या आईचं नाव असतं समोर. तिचं त्याच्या आईचं नाव, वडिलांचं नाव आणि मग आडनाव असतं. इवन आमचे जे रिसर्च सिनॉप्सिस जे आहेत किंवा याच्यावर सुद्धा जी नावं लिहितात ती सुद्धा अशीच येतात. आमच्याकडे सर्टिफिकेट सुद्धा आईच्या नाव, म्हणजे त्याचं नाव, आईचं नाव, मग तिचं नाव, विद्यार्थ्याचं नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव आणि मग आडनाव. हा विचार पेरणं फार महत्वाचं आहे. आम्ही फक्त आईचं प्रेम म्हणतो, भारत माता म्हणतो, पण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आम्ही सुद्धा आमच्या आईला काहीही महत्व देत नाहीये. आणि म्हणून हे जसं अंतःकरणात घुसलं पाहिजे तसं ते दिसलं देखील पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आजपासून तरी तुम्ही हा प्रयोग करू शकता की नाव सांगायचं तर एकच फक्त सिंगल नाव सांगा. आणि जर पूर्ण नाव सांगायचं असेल, आडनाव घ्यायचं असेल, तर का नाही आईचं नाव घ्यायचं? जिने तुम्हाला जन्म दिलाय तिचं नाव का तुम्ही नाही घ्यायचं? मला वाटतं की ही सुरुवात करायला हरकत नाही. हा परिणाम आहे. आणि मग आम्ही गाव पातळीवर ज्या महिला साधारणतः 1500 ते 1800 2000 वस्तीचं गाव असतं, तुम्हाला माहिती आहे. साधारणतः 100 उमऱ्याचं गाव असतं, कळतंय तुम्हाला उमरे? तर या फॅमिलीज मध्ये जेव्हा आम्ही आमचं इंटरव्हेन्शन करायचं ठरवलं, तेव्हा अशा फॅमिलीज आम्ही घेतल्या की जिथे शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, जिथे आम्हाला पॅट्रियार्की जास्त दिसते आहे, जिथे डोमेस्टिक व्हायलन्स हा जास्ती आहे. अशा महिलांना आम्ही त्यांच्या घरी गेलो, बोललो. त्यांचा एक 30 महिलांचा आम्ही एक गट केला आणि महिन्यातनं फक्त एकदा भेटायचं, संध्याकाळी कुणाकडे तरी बसायचं. मग हे जे कायदे आहेत याची माहिती, मुलींना का शिकवलं पाहिजे याची माहिती, मनातनं मुलगी पळून जाईल ही भीती काढून टाकण्यासाठी त्यांच्याशी संवाद. आणि म्हणून मुलीचं आणि मुलीचं आणि आईचं नातं अधिक घट्ट कसं होईल, म्हणून त्यांच्यामध्ये संवाद कसा वाढेल. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की जर आई जर मैत्रीण झाली आणि जर मुलीसमोर लग्न हाच फक्त उद्देश नाही ठेवला, तर मुलगी खरंच ती तिचं भविष्य चांगलं घेण्यासाठी ती प्रयत्न करू शकते. आणि म्हणून मग आम्ही या सगळ्या ज्या महिला आहेत, या महिलांना हे सगळे कायदे दर आमचा एजेंडाच असतो. लैंगिकता हा विषय तर आपण बोलतच नाही कधी. लैंगिकता याच्यावर आम्ही या महिलांशी बोलतो की जसं की सेक्सच्या संदर्भामध्ये आता सगळे स्मार्टफोन प्रत्येकाकडे आहेत आणि त्याच्यावरनं जे विभत्स सगळे जे प्रकार आपण सहज मुलांच्या समोर येतात, पॉर्न फिल्म्स येतात, तर मग त्या संदर्भामध्ये नेमकेपणाने बोलण्यासाठी आम्ही तरुण मुलांशी बोलतो की काय आहे. पण प्री मॅरेज काउन्सिलिंग हेही आम्ही मुलांचं आणि मुलींचं घेतो की यामध्ये आपला जोडीदार निवडायचा तो कसा असेल, सेक्सच्या संदर्भामध्ये काय कल्पना आहेत तरुण मुलांच्या, मुलींना काय वाटतं, तिला तिचा जोडीदार कसा असावा असं वाटतं.
आणि यासाठी आम्ही मुलांचे आणि मुलींचे आम्ही एकत्र कार्यक्रम घेतो, वर्कशॉप्स घेतो आम्ही याच्यात. आणि हे सगळे विषय जे आहेत, लैंगिकता आहे किंवा काय म्हणू आपण, कंट्रोल, नियंत्रण जी आहेत, महिलांवरची जी नियंत्रण काय, कोणती कोणती नियंत्रण आहेत, तर तिचं शरीरावरचं नियंत्रण म्हणजे बाईला कधी मूल व्हावं, किती मुलं व्हावी, हे सुद्धा ती बाई ठरवू शकत नाही, अपवाद वगळता. शहरामध्ये काय अपवाद असेल किंवा खेड्यामध्ये 1-2 अपवाद असेल, पण इन जनरल जर आपण बघितलं तर बाईला किती मुलं व्हावी तेही ती ठरवू शकत नाही. हे नियंत्रण आहे सेक्शुअलिटीवर. दुसरं नियंत्रण आहे प्रॉपर्टीवर. जसं मी आता सांगितलं की एक ग्लासही आमच्या नावाने नाहीये, बायकांच्या नावाने. का तर सतत मनामध्ये भीती आहे. घर दोघांचं म्हणजे मनीषा गुप्तेंनी हा फार खूप चांगला प्रकल्प पुण्यामध्ये मासूम संस्थेने राबवला होता. पण जेव्हा आम्ही पुरुषांना म्हणतो की तुमच्या प्रॉपर्टी, जसं मी सरांना आता म्हणलं की घर कुणाच्या नावावर आहे, तर घर कदाचित बाईच्या नावावर, हा टेक्निकल काही अडचण असेल, काही इन्कम टॅक्स मध्ये वगैरे काही हे करायचं असेल तर मग ते घर किंवा ते शेत हे बाईच्या नावावर होतं, अदरवाईज ते हे होत नाही. म्हणजे प्रॉपर्टीवरचा जो कंट्रोल आहे तो सुद्धा बाईचा राहत नाही. तिसरं आहे मोबिलिटीवर, संचार, की बाईनं कुठं जावं, कुठं तिने जायचं नाहीये, याच्यावरही कंट्रोल. तुम्ही सगळ्याजणी आहात, तुम्ही पुरुष सगळी जी मुलं आहात, तुम्ही घरी किती वाजता जाता? तुम्हाला कुणी अडवणार नाही ना की बाबा 9ला आलास, रात्री 10ला आलास, तर कुणी अडवतं का तुम्हाला घरी? नाही. आई उशीर झाला बस, मुलगीचं 10 वाजता घरी आली तर आजही शहरांमध्ये सुद्धा चालेल का? नाही चालत. ही जी मोबिलिटीवरचा जो कंट्रोल आहे खेड्यामध्ये तर खूपच आहे हो. आणि म्हणून आम्ही काय केलं माहितीये की प्रत्येक गावामध्ये आम्ही बायकांसाठी स्पेस निर्माण व्हावी म्हणून आम्ही आत्मभान केंद्र काढतो. हे आत्मभान केंद्र म्हणजे काय मला सांगा की आजही जर ग्रामपंचायतच्या समोरून जर बाईला जायचं असेल ना तर बाई हे असं पूर्ण पदर, म्हणजे जरी सिंगल याच्यावर असेल खांद्यावर तर एक तर डोक्यावर तरी घेते, नाही तर खांद्यावर घेऊन खाली बघून तिची एक तर हिंमतच होत नाही की त्या, कारण खूप तिथे सगळे पुरुष उभे असतात, त्यांच्या समोर जाण्याची तिची हिंमत होत नाही. कारण लगेच मग ती बघ, ती चालली बघ, बायालाही उघड्या पडल्यात बघा आता, अशा अत्यंत अश्लील प्रकारच्या कॉमेंट्स होतात आणि म्हणून ती तिथून जाते. आणि म्हणून आम्ही काय केलं की आत्मभान केंद्र म्हणजे गावानी आम्हाला सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक यांची आम्ही मीटिंग घेतली आणि मग गावामध्ये अशी एक जागा आम्ही उपलब्ध करून घेतली की जिथे बायकांना जायला किंवा मुलींना जायला फार त्यांना असं डिस्कम्फर्ट होणार नाही, असं आम्ही केलं. आणि मग तिथे या महिला जायला लागल्या, तिथे आम्ही लायब्ररी ठेवली. लायब्ररीमध्ये 50 पुस्तकं, ज्याच्यामध्ये सगळी वेगवेगळी पुस्तकं, काही कवितेची आहेत, कादंबऱ्या आहेत, गोष्टीची आहेत, इंग्रजी इम्प्रूव्ह करण्याची आहेत, हस्तकलेची आहेत, सगळी पुस्तकं आम्ही तिथे ठेवलेली आहेत. आम्ही चेस, कॅरम हे ठेवलेलं आहे, काही मी तुम्हाला फोटोज दाखवणार आहे. त्याचबरोबर आम्ही व्हॉलीबॉल, इव्हन आम्ही क्रिकेटचा संच सुद्धा आम्ही तिथे ठेवला. आणि मग ह्या ज्या मुली आहेत, ह्या 30 गावातल्या ह्या मुली, ह्या 30ही गावामध्ये आम्ही मुलींना म्हटलं की तुम्हाला ग्राउंड आहे का खेळायला? तुम्ही बघा ग्राउंड, तुम्ही सगळेजणी काल बरेच जण गेला होतात. गावामध्ये अशी कुठली जागा आहे की जिथे महिला जाऊ शकतील? बचत गटाच्या बाबतीमध्ये कुठेच नाही. मुलींना ग्राउंड नाहीये खेळायला तिथे. आणि मग मुलींनी तर डिमांड केलं की आम्हाला तर ग्राउंड पाहिजेच. पण ही जी बातमी आहे, ही बातमी गावातल्या मुलींनी ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकाला जाऊन सांगितलंय की आम्हाला बालविवाह, आम्हाला 18 वर्षाच्या आत विवाह करायचा नाहीये आणि जर आमचा 18 वर्षाच्या आत विवाह झाला तर ही जबाबदारी पूर्णपणे तुमची असेल, हे मागणं. सो वी कॉल इट सोशल ऍक्शन.
म्हणजे हा तिला पटलं पाहिजे ना की मला 18 वर्षाच्या आत विवाह का करायचा नाहीये. कायदा आहे म्हणून नाहीये, फक्त 18 नाहीये. मला जेव्हा करायचा आहे विवाह तेव्हा मी करेन. मला स्वतःच्या पायावर उभं राहणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून या मुलींशी, या अशाच प्रत्येक गावामध्ये आम्ही ज्या मुली आहेत या आत्मभान केंद्रामध्ये येतात, त्यांच्याशी आमची जी कार्यकर्ती आहे ती सातत्याने संवाद साधते. एवढंच नाही तर काही हाय रिस्कच्या मुली आहेत. हाय रिस्क याचा अर्थ की ज्यांचं शिक्षण 18 वर्षाच्या आत थांबलेलं आहे आणि त्यांचं कधीही लग्न हे होऊ शकतं. तर अशा मुलींवर आम्ही लक्ष ठेवतो, त्यांच्या पालकांशी बोलतो आणि तो विवाह. आणि म्हणून तुम्हाला एक प्रसंग सांगायला हरकत नाही. एक रात्री मला साधारणतः 8-9 वाजता एक दिवस मला फोन आला. आमच्या प्रेरिकेचा होता, म्हणजे गाव पातळीवर जी काम करते ती महिला होती आणि ती म्हणली की ताई मी आत्महत्या करणार आहे. म्हटलं काय झालं अगं आत्महत्या करायला? तर ती म्हणली की नाही ताई मी जगू शकत नाही, माझं जीणं हराम करून टाकलंय. म्हणलं काय झालं काय? तर म्हणली मी आमच्या गावामध्ये एका 16 वर्षाच्या पोरीचं लग्न ठरलं होतं. तिच्या आई वडिलांना मी सांगायला गेले की तुम्ही लग्न करू नका, कायदा असं असं सांगतो, तुम्हाला शिक्षा होईल, सगळी इज्जत तुमची जाईल लोकांमध्ये, तुम्ही लग्न करू नका. तिच्या वडिलांनी, त्या मुलीच्या वडिलांनी आणि आजोबांनी मला इतकं हैराण केलं की त्यांचे सगळे नातेवाईक माझ्या घरी यायला लागले. घरासमोर मला येऊन माझ्या नवऱ्याला अत्यंत घाणेरड्या शिव्या द्यायला लागले. माझं जाणं सुद्धा, बाहेर पडणं माझं मुश्किल झालं. माझ्या गावामध्ये सगळी माझी बदनामी करून टाकली. मला काही आता जगायचं नाही, मी मरते ताई, आता मी मरते. तिचा फोन आला. मी तर घाबरूनच गेले, माझे हातपायच गळाले. सगळे काम करणं सोपं नाहीये. आणि म्हणजे मी अंबेजोगाईला राहते, ते गाव पार डोंगरामध्ये होतं. रात्री 12 वाजता मी तिथे गेले, सोबत एक ड्रायव्हर, दारूमधनं 2 पत्रकारांना घेतलं सोबत. म्हटलं चला. आणि रात्री 12:30 वाजता त्या गावामध्ये सगळ्या लोकांना सोबत घेतलं. आम्ही बोललो. तिचे आजोबा होते, तिचे त्या मुलीचे वडील आजोबा होते त्या मुलीचे. त्यांना समजावून सांगितलं की का नाही लग्न करायचंय, लग्न तर होणारच आहे ना. पण जर लग्न होऊन 6 महिन्यांनी परत नवऱ्याचा मार खाऊन तिचं परत येणार असेल तर असं तुम्ही बघू शकणार आहात का तिला? आणि त्याच्याही ते लक्षात आलं. सगळेजण बोलले आणि म्हातारा फार भारी होता एकदम, आजोबा ते म्हणले आता गावात कुणाचं जर लगीन झालं 18 वर्षाचे आत तर मी हाय आणि त्यो हाय. आणि मला सांगायला म्हणजे आज 3 वर्ष झाली त्या गावात एकही बालविवाह, सगळी म्हणजे ते जे गाव आहे ना धारूर टप्प्यातलं, की ते ऊसतोडीला म्हणजे 80% ऊसतोडीला जाणारं गाव आहे ते. म्हणजे ही सुद्धा रिस्क खूप असते. आणि म्हणून हा बदल हा होत नाही हो. 3 तासाचा सिनेमा नाहीये. आज मानव लोक गेली 40-44 वर्षांपासून काम करते. म्हणजे असं वाटतं की इतकं आभाळ फाटलंय ना, आपण ठिगळ लावतोय अक्षरशः या सगळ्या ह्याच्यामध्ये. डोमेस्टिक व्हायलन्स सुद्धा तसंच आहे. म्हणजे काय तुम्हाला सांगावं, म्हणजे बाईला कशा पद्धतीने, मी असं म्हणत नाहीये की पुरुषांचा दोष आहे किंवा पुरुषांवर राग आहे. पुरुषांच्याही बाबतीमध्ये अशा घटना घडतायत सध्या. पण ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपण बोलतो आहोत ना, फार दारुण अवस्था आहे. म्हणजे माझ्याकडे तर एक महिला आलेली होती, ती दुर्दैवानं ती जगली नाही फारशी. ती जी महिला आली तिने सांगितलं मला नवऱ्याने मारलं. काउन्सिलिंग सेंटरमध्ये, जेव्हा आपण काउन्सिलिंग सेंटरमध्ये महिला येतात, पहिल्यांदा ते पूर्ण खरं कधीच सांगत नाहीत, अर्धवट सांगत असतात. आणि जेव्हा तिची आई भेटायला आली आम्हाला दुसऱ्या सिटिंगमध्ये, तेव्हा ती म्हणाली काय सांगू ताई, आमच्या पोरीच्या जननेंद्रियामध्ये तो
तिखट कोंबून तिला मारतो. एवढं भयानक. कसं जगायचंय तिने? आणि तू जर सोडून गेलीस तर मग ही त्याच्याबरोबर झोपली, हिचं त्याच्याबरोबर काहीतरी आहे. अत्यंत अशा खालच्या पातळीची दूषणं त्या बाई, ती कशी जगणार आहे? मुळामध्ये तिच्या हातामध्ये कुठलीच सत्ता नाही आहे. ना ती इकॉनॉमिकली एम्पॉवर्ड आहे, ना ती पॉलिटिकली एम्पॉवर्ड आहे, ना ती सोशली एम्पॉवर्ड आहे. काहीच नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की नातं गोतं नातेवाईक, माझं जात, माझा समाज, कोणी येत नाही अशा. अशा अनेक महिला मी पाहिल्या. आत्ता काही 2 वर्षापूर्वींची, 2 नाही 1च वर्षापूर्वी मला फोन आला की एका हॉस्पिटलमधनं की मॅडम ताबडतोब या. आमच्याकडे जी नोंदवली गेलेली होती, जी केस जी होती, ती जी महिला होती, तिला तिच्या नवऱ्याने तिथे स्टॅब केलं होतं. तिचं पूर्ण हे आतडं जे आहे ते असं बाहेर पडलेलं होतं. नवरे म्हणजे त्या डॉक्टरांनी तसंच तिला हॉस्पिटलमध्ये वरती नेलं, आमच्या इकडे सरकारी याच्यामध्ये. पण ती विल पॉवर त्या मुलीची जबरदस्त होती आणि त्याच्यातलं ती बाहेर. आणि तो नवरा अत्यंत गुंड, पिस्तूल वगैरे बाळगणारा. मला म्हणायला लागली, मरशील तू, घालेल तुला गोळ्या ते. बघितलं काय, मेलं तर मेलं ना, काय ना काहीतरी. आणि आता काय मला माहित नाही, त्या माणसाला उपरती झाली. 3 महिने तो जेलमध्ये होता. नंतर तिने ते, कारण तो खुनाचाच हे झाला ना, हाफ मर्डर केस ती सगळी. पण आता ती म्हणाली की माहित नाही मला, पण तो खरंच खूप चांगला वागतोय. असे अनेक प्रसंग, हे सोपं नाहीये. हे रिस्क ज्या असतात ना समाजकार्यामध्ये, आपण फार उदात्त हेतूने असं जातो, पण तिथे ज्या काही रिस्क असतात ह्या सुद्धा आपल्याला पडताळून बघाव्या लागतात. रिस्क मॅनेजमेंट नावाचा एक भाग त्याच्यामध्ये असतो. मीटिंग घेतो की नाही, साधारणतः रात्रीची मीटिंग असते. काय बायकांना तेव्हाच वेळ असतो आणि मग बायका खूप बोलतात, खूप गप्पा मारतात. ती बायके पोरं. आणि सगळ्यात अवघड काम पोरांना एकत्र आणणं. हो, मुलांना एकत्र आणणं अत्यंत अवघड काम. मुलं एकत्र येतच नाही आणि मग त्यांना असं वाटतं की ह्यांच्याबरोबर काम करायचं म्हणजे काय म्हणतील लोक, कुणाबरोबर काम करायला असतो, तू तर आता बायामध्ये चाललास. कोण जाणार? म्हणजे मी जे सांगते ना तुम्हाला की डिस्क्रिमिनेशन किंवा बाईकडे बघण्याचा जो दृष्टिकोनच इतका दुय्यम आहे की बाईनं स्वयंपाक केला, पुरुषाने केला तर मला चांगलं वाटलं की सर तुम्ही मला तुम्ही भाजी कापलीच पाहिजे किंवा तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे असं मी म्हणत नाहीये. ऍटलीस्ट रिस्पेक्ट तरी असणं. म्हणजे तसं म्हटलं जातं ना की माझं हे नेहमी सांगितलं जातं बा असं की नवरा मारतो तेव्हा मग ती नवरा म्हणतो की जरा झाला नीट की लई तुला मारलं बघ मी असं म्हणतो. माझं लई प्रेम आहे तुझ्यावर, लई मारलं. आमचं म्हणणं तू दाखव कधीतरी प्रेम त्याला. म्हणजे प्रेम असलं की मारणं का? म्हणजे आपण हिंसेच्या विरुद्ध बोलतो, हिंसा करू नये बोलतो. ह्या अनेक त्याला इतके सगळे कांगोरे आहेत हे काम करताना. प्रत्येक बाईची कहाणी ही वेगळी आहे आणि म्हणून पुरुषांना सोबत घेतल्याशिवाय, जेव्हा घरातला आजही पुरुष हा निर्णय करणारा असतो, तो जेव्हा
आपल्या लेखीला पाठबळ देतो ना, जा तू शिक, मी आहे तुझ्यासोबत, असं जेव्हा बाप म्हणतो ना, तेव्हा तिचं बळ आली आणि ती शिकते. तिला माहित असतं की आपले बाबा आपल्या सोबत आहेत. आणि म्हणून आम्ही पुरुष जे आहेत, या पुरुषांना आम्ही यांच्या बरोबर आमचा राखो आता वाढलेला आहे. आम्ही त्यांना सगळे वेगवेगळे कायदाही त्यांना आम्ही सातत्याने सांगत असतो. काय प्रकारचं वातावरण आहे हेही आम्ही त्यांना सांगत असतो. आणि अवेअरनेस कॅम्पेन आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये राबवतो. हे अशातलंच आहे 3/11. होय, येस. आणि मग हे शेवटचं की आतापर्यंत 240 बालविवाह या 2.5 वर्षामध्ये रोखले गेले आमच्याकडून. तुमच्यापैकी 10-98 नंबर कोणाला माहितीये? थांब थांब. हा, अजून कुणाला माहितीये? 10-98 माहितीये का? आंबेडकर काय? नाहीये राजा. तो 10-98 हा साधारणतः ऍक्च्युअली बाल लैंगिक गुन्ह्यासाठी म्हणून हा, पण बालविवाहासाठी 10-98 हा टोल फ्री क्रमांक आहे. तुमच्या आसपास कुठेही जरी बालविवाह होत असेल किंवा कळलं असेल नातेवाईकांमध्ये की लग्न ठरलंय, बऱ्याच वेळा असं होतं की मी कसं म्हणू, मी कसं समोर जाऊ, माझ्याबद्दल मग ते काय म्हणतील, मला ते भांडतील. अशा वेळी ह्याच्यावर जर तुम्ही डायल केलात तर तुम्हाला तुमची ओळख सांगण्याची गरज नाही, किंवा तुम्ही सांगितली तरी तुमची ओळख ती गुप्त ठेवली जाते आणि तो बालविवाह हा रोखला जातो. पण तुम्ही सगळ्यांनी सुद्धा 10-98 आणि हा आता ऍक्च्युअली ही जी संकल्पना ही टाटा टीसची आहे, पण आता सरकारने ते घेतलेलं आहे. येस, हे पाहे पुरुषांबरोबर कोळ कानडी दारुडकरचाच भाग आहे हा सुद्धा. दिस इज द एंड. की आता गप्प राहू नकोस. नो टॉलरन्स, 0 टॉलरन्स हा आता महिलांच्या संदर्भामध्ये असला पाहिजे. म्हणजे कामाच्या ठिकाणी असेल किंवा घरात असेल, जर ती हिंसेचा जर ती शिकार होत असेल तर तिनं बोललं पाहिजे. आणि आता अनेक कायदे आहेत, सपोर्ट सिस्टीम्स आहेत की ज्यामुळे तिला प्रोटेक्शन हे मिळू शकतं. अशा पद्धतीने आमचं इंटरव्हेन्शन हे आहे. मी थोडक्यात सांगायचा मी प्रयत्न केला, पण माझी सर्वांना अशी नम्र विनंती आहे की कधी तुम्ही अंबाजोगाईला आलात तर मानवलोकला नक्की भेट द्या. मनस्विनी महिला प्रकल्पाला भेट द्या. अनेक कामं आहेत. एकल महिलांसाठीचं काम आहे. शेतकरी आत्महत्या ज्या आहेत त्यांच्या सगळ्या ज्या व्हिडिओज आहेत त्यांच्याबरोबरचं आपलं खूप मोठं काम आहे. अनाथ मुलींबरोबरचं आपलं काम आहे. नंतर ऊसतोड कामगार महिला ज्या आहेत त्यांच्याबरोबरचं आपलं काम आहे. शेतकऱ्यांबरोबरचं आपलं काम आहे. चाइल्ड लेबर यांच्याबरोबरचं आपलं काम आहे. नदी पुनर्भरण आणि तिचं व्यवस्थापन या संदर्भामध्ये मांजरा नदी जी आहे लातूर या भागात जाणारी, त्याच्यावर फार मोठं आपलं काम आहे. त्यामुळे मानवलोकचं काम प्रचंड आहे. आज हा छोटासा अंश सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करा. आणि एकच अपेक्षा करते की तुमच्यामध्ये सुद्धा जेंडर सेन्सिटिव्हिटी वाढण्यासाठी तुम्ही सतत या सजग तुम्ही असावं अशी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करते. आणि आपण मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद.